आज आपण एक अशी रेसिपी बघणार आहोत ज्यामध्ये अजिबात दुधाचा वापर करायचा नाही किंवा चीक सुद्धा वापरायचं नाही. आज आपण नारळाचा झटपट खरवस कसा बनवायचा ते बघणार आहोत. फक्त घरच्याच 2 ते 3 साहित्यामध्ये हा खरवस तयार होतो. खरवसच्या टेक्स्चरवरूनच तुम्हाला कळलं असेल किती मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा हा खरवस तयार होतो. चला तर मग लगेचच पाहूया झटपट आणि तितकाच चविष्ट नारळाचा खरवस कसा बनवायचा. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. नारळाचं खरवस बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मध्यम आकाराचा नारळ लागणार आहे. हा नारळ आता मी फोडून घेणार आहे. आता हा फोडलेल्या नारळाचा जो पांढरा भाग आहे तो करवंटीपासून आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे. तुम्ही खोवून नारळ घेतलात तरी देखील चालेल, पण आपल्याला पूर्ण पांढरा शुभ्र खरवस हवा आहे, त्यामुळे हा करवंटीपासून सुरुवातीला मी वेगळा करून घेणार आहे. इथे मी संपूर्ण नारळ असा करवंटीपासून वेगळा करून घेतला आहे. आता ह्याचा वरचा जो टर्फल आहे, जे काळ्या रंगाचं आहे, ते आपल्याला काढून टाकायचं आहे. आता या नारळावर सुद्धा थोडे-थोडे काळपट भाग आहे, त्यामुळे हा मी संपूर्ण धुवून घेणार आहे. सुरुवातीलाच असा धुवून घ्यायचा, नंतर तुकडे केल्यावर तुम्ही धुतलात तर नारळामधून दूध वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीला असं धुवून घ्यायचं आणि एखाद्या सुरीने आपल्याला हा वरचा काळपट भाग पूर्ण काढून टाकायचा आहे. हा काळपट भाग आपण जरी काढत असलो तरी हा टाकून द्यायचा नाही. या काळपट भागाबरोबरच भरपूर असा नारळाचा भाग निघाला जातो. त्यामुळे तो एखाद्या चटणीमध्ये तुम्ही वापरू शकता किंवा जेवणासाठी आपण जे नारळाचं वाटण करतो त्यामध्ये वापरू शकता. तुम्ही ज्यामध्ये नारळाचा वापर करता जेवण बनवताना त्यामध्ये तुम्ही ह्या नारळाचा वापर करू शकता. अशा पद्धतीने संपूर्ण मी नारळाचा हा काळपट भाग काढून टाकणार आहे. इथे संपूर्ण नारळाचा काळपट भाग मी काढून टाकला आहे. आता ह्याचे आपल्याला छोटे-छोटे पातळ असे तुकडे करून घ्यायचे आहेत. म्हणजे हा नारळ मिक्सरमध्ये वाटायला फार त्रास होणार नाही. आता तयार केलेले तुकडे एखाद्या वाटीने किंवा कपाने आपल्याला मोजून घ्यायचे आहेत. इथे मी मेजरमेंट कपचा 1 कपाचा वापर केला आहे आणि त्याने हे तुकडे मोजून घेणार आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे मोजून घेतलेले तुकडे घालायचे आहेत. हा पहिला कप झाला आणि आता हा दुसरा कप पूर्ण भरलेला नाही, थोडासा तो खालीच होता. आता हे सुरुवातीला आपल्याला मिक्सरला असंच फिरवून घ्यायचं आहेत, कारण तुकडे आहेत ते बारीक व्हायला पाहिजे, म्हणून सुरुवातीला पाणी न घालता आपल्याला हे बारीक फिरवून घ्यायचं आहे. आता या नारळाचं आपल्याला दूध काढायचं आहे, त्यामुळे यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पाणी किती घालायचं? जेवढं आपण नारळ मोजून घेतलेलं त्याचे निम्म पाणी घालायचं आहे. म्हणजेच 2 कपापेक्षा थोडासा कमी मी नारळ मोजून घेतलेला, त्याच्या निम्म 1 कपापेक्षा थोडंसं कमी आपल्याला पाणी घालायचं आहे. आणि हे पुन्हा एकदा आता मिक्सरला आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मी चांगला बारीक नारळ वाटून घेतला आहे. आता एखादं भांडं घ्यायचं आणि त्यावर एखादी अशी गाळणी ठेवायची आणि वरून एखादा रुमाल किंवा मलमलचा कापड ठेवायचा आणि त्यामध्ये हे वाटलेलं नारळाचं मिश्रण घालायचं आणि त्यामधून आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. आपण जे दूध काढणार आहोत ते आपल्याला घट्टसर लागणार आहे. त्यामुळे जेवढा नारळ असेल त्याच्या निम्म पाणी घालायचं हे मी अचूक प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे. आता हा उरलेला जो चोथा आहे नारळाचा तो टाकून द्यायचा नाही, कारण त्यामध्ये भरपूर अजून दूध नारळाचं शिल्लक आहे. याचा वापर तुम्ही चटणी किंवा वाटणामध्ये करू शकता. इथे बघू शकता किती दाटसर आपल्याला नारळाचं दूध मिळालं आहे. असंच आपल्याला खरवससाठी दूध लागणार आहे. आता या दुधामधलंच साधारण पाव कप एवढं दूध आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. आज आपण नारळाच्या दुधाचा वापर केला आहे, कुठेही साधं दूध किंवा चीक वापरलेलं नाही. त्यामुळे या खरवसला घट्टपणा येण्यासाठी यामध्ये 2 मोठे चमचे भरून कॉर्नफ्लोअर घालायचा आहे आणि एखाद्या चमच्याने हा कॉर्नफ्लोअर या नारळाच्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. गुठळ्या राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. इथे आपलं गुठळ्या विरहित पातळसर कॉर्नफ्लोअरचं मिश्रण तयार आहे. थोडा वेळ आपण हे बाजूला ठेवूया. आता आपण जे नारळाचं दूध काढलं आहे त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. इथे मी अजिबात नारळाच्या दुधाचा रंग बदललेला नाही, त्यामुळे मी सालंसुद्धा काढून घेतलेली. तो तसाच पांढरा शुभ्र राहण्यासाठी यामध्ये मी साखरेचा वापर करणार आहे. आता साखर किती घालायची? तर पाव कपापेक्षा थोडीशी कमीच मी इथे साखर घातली आहे. खरवस तसाही फार गोड नसतो आणि आज आपण नारळाचं दूध वापरलंय, त्या नारळाच्या दुधाला सुद्धा नैसर्गिक गोडवा असतो. त्यामुळे साखर फार घालायची नाही, थोडीशी कमीच घालायची. आता एखाद्या चमच्याने ही साखर थोडीशी यामध्ये विरघळवून घ्यायची आहे. आता इथे गॅसवर मी एक पसरट पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये आपण जे नारळाचं दूध साखर घालून मिक्स करून घेतलेलं ते संपूर्ण यामध्ये घालायचं आहे.
आता गॅसची आच आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि ह्यामध्ये साखर पूर्णपणे विरघळू द्यायची. साधारण 1 मिनिटं लागेल. फक्त 1 मिनिटाची आपल्याला या नारळाच्या दुधाला उकळी आणायची आहे. म्हणजे साखरसुद्धा विरघळली जाते आणि दुधाला सुद्धा छान उकळी येते. पुढच्या अर्धा ते 1 मिनिटातच दुधाला उकळी आली आहे. आता गॅस लगेचच आपल्याला मंद आचेवर करायचा आहे आणि आपण जी तयार केलेली कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आहे ती हळूहळू यामध्ये घालायची आणि एका हाताने मिश्रण सतत असं मिक्स करत घ्यायचं. म्हणजे अजिबात त्यामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत. गॅसची आच आपल्याला मंदच ठेवायची आहे एवढं मात्र लक्षात ठेवा. नाहीतर लगेचच ह्याच्या गुठळ्या बनू शकतात. आता पुढच्या 10 ते 20 सेकंदामध्ये हे मिश्रण असं घट्ट बनायला सुरुवात होईल. इथे बघू शकता मिश्रणाला कसा घट्टपणा आला आहे. यापेक्षा जास्त आपल्याला घट्ट ठेवायचा नाही. अशी मध्यम कन्सिस्टन्सी आली की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही वेलची पूड घालू शकता. पण मी आज कुठेही वेलची पूड घातली नाही कारण मला नारळाचा स्वाद कमी करायचा नव्हता. आता एखादं असं काचेचं भांडं घेऊ शकता किंवा स्टीलचं पातेलं किंवा एखादी प्लेटसुद्धा घेऊ शकता. इथे मी काचेचं भांडं घेतलं आहे. त्याला ब्रशच्या मदतीने थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं. साजूक तुपाच्या ऐवजी तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता. म्हणजे आपण जो खरवस बनवणार आहोत तो सहज रीतीने बाहेर पडण्यास मदत होईल. कुठेही या बाउलला चिकटणार नाही. आता आपण तयार केलेलं मिश्रण आहे ते या ग्रीस केलेल्या बाउलमध्ये घालायचं आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. फार जास्त घट्ट नाही किंवा फार जास्त पातळसुद्धा ठेवायची नाही. अशीच घट्टसर थोडीशी दाटसर कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. म्हणजे व्यवस्थित खरवस सेट होतो. आता हे संपूर्ण मिश्रण ह्यामध्ये घालून झाल्यावर एखाद्या चमच्याने थोडंसं वरून असं ओबडधोबड आहे ते नीट करून घ्यायचं आणि हलकंसं टॅप करून घ्यायचं. आणि हे भांडं आपल्याला ओट्यावर असंच गार करून घ्यायचं आहे कारण मिश्रण आता फार गरम आहे आणि गार झाल्यानंतर अर्धा ते 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित ते सेट होऊन जाईल. अर्धा ते 1 तासानंतर व्यवस्थित हा खरवस सेट झाला आहे. आता लगेचच हा काढून घेऊया. काढण्याच्या आधी एखाद्या सुरीने ह्याच्या कडा अशा सोडवून घ्यायच्या. आता एखादी प्लेट घ्यायची आणि ती ह्या भांड्यावर अशी उलटी ठेवून हे भांडं असं उलट करून थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि लगेचच आपला खरवस बाहेर काढून घ्यायचा. बघू शकता किती सुंदर आपला खरवस तयार झाला आहे. नेहमीच्या खरवसापेक्षा काहीतरी वेगळी आणि अतिशय चविष्ट अशी रेसिपी लागते. एकदा तुम्ही ह्या पद्धतीने खरवस केलात तर तुम्ही पुन्हा पुन्हा कराल. इतका चविष्ट लागतो. आणि त्यात उन्हाळ्याचं सीझन सुरू आहे त्यामुळे शरीराला थंडावा देणारा हा वेगळा नारळाचा खरवस एकदा तरी करून पाहायलाच हवा. तुम्ही सुद्धा करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा. आजची माझी रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे रेसिपीला एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. हा खरवस मी तुम्हाला कापून सुद्धा दाखवते. पाहू शकता किती मस्त टेक्स्चर आला आहे आणि तितकाच मऊ लुसलुशीत तयार झाला आहे. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त, स्वादिष्ट, भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह. धन्यवाद.